तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ना मी माझ्या देवाच्या दर्शनापासूनच करणार होते. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले होते. तर मी देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि देवाला नमस्कार केला. तर इथे मस्त असं टी व्हीमध्ये गाणे लावून दिले. कारण देवाचे गाणे वगैरे लावले ना तर आपल्याला मस्त अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि स्वयंपाक करायला पण मस्त वाटतं. तर मी आले इकडे स्वयंपाक करायला. तर डाळ भातचा मी कुकर लावून घेतला आणि माझ्या सासूबाईला चहा करून दिला आणि इकडे मी पीठ मळायला घेतलं. तर आपलं पीठ पण असं मळून तयार झालेलं होतं. तर मी त्याला 5-10 मिनटासाठी झाकून ठेवून दिलं आणि इकडे वरणाला फोडणी द्यायला घेतली. तर मस्त अशी वरणाला फोडणी देऊन दिली. तर वरून मस्त असं चिरलेलं कोथिंबीर टाकून दिलं आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याला झाकून देऊन दिलं. तर मस्त अशी वरण आपली तयार झालेली होती. तर इकडे मला पोळ्या बनवायच्या होत्या. तर मी सकाळी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणाची डाळ लावलेली होती. तर तेच डाळ माझी शिल्लक राहिलेली होती. तर आता मला त्याचीच अशी पोळी बनवायची होती. तर मी इथे 4-5 अशा पोळ्या बनवून घेतल्या. तर मस्त अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या होत्या. तर मुलं काही इकडे पुरणाची पोळी खाणार नव्हते. तर मी त्यांच्यासाठी मस्त अशी हातावरची चपाती बनवायला घेतली. तर आपली चपाती पण इकडे तयार झालेली होती आणि आपलं पूर्ण स्वयंपाक असं झालेलं होतं. तर मी इकडे मस्त असे पोळ्या बनवून घेतल्या आणि इकडे जेवण वाढून घेतलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.